आता आपल्या ओपीडीमध्ये जी मुलगी आहे ती 17 वर्षाची आहे, अनमॅरिड मुलगी आहे आणि मेनली तिला PCOS आहे. तर PCOS 2 टाईपचे असतात. एक थिन PCOS असतो, म्हणजे ज्या बारीक मुली असतात त्यांच्यामध्ये PCOD पॅटर्न असतो की ज्यांना इरेग्युलर मेन्सेस येतात. आणि सेकंड असतो ओबीस PCOS, म्हणजे वजन जास्त असतं आणि त्यांच्यामध्ये PCOS असतो. तर थिन PCOS असो किंवा ओबीस PCOSची मॅनेजमेंट थोडी वेगळी आहे. थिन PCOSला 6 मंथ तुम्ही कोणती एक ओसीपील घेतली पाहिजे. मेनली क्रिम्सन घेतली तर बेटर असते. ते 21 दिवसांनी घ्या, त्याने पायी तुमची रेग्युलर राहील. 6 मंथ एकदा कंप्लीट झाले की त्यानंतर तुम्ही क्रायनावरती शिफ्ट व्हा. क्रायना पायीच्या 20व्या दिवसापासून तर 25व्या दिवसापर्यंत 24व्या दिवसापर्यंत एक 5 दिवस घ्या. त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये पायी येईल. असे तुम्ही 6 महिने करा आणि परत 6 महिन्याने क्रिम्सनवर शिफ्ट करा. याने होईल काय, याने होईल की तुमची पायी रेग्युलर राहील, तुमच्या बॉडीतले इस्ट्रोजन आणि प्रोस्ट्रोन बॅलन्स राहतील, तुमचं वेट गेन होणार नाही, अँड्रोजन जे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी राहते ती मेंटेन राहील. आणि जर ह्या थिन PCOSमध्ये जर तुमची सायकल जर इरेग्युलर राहिली आणि त्याने तुमचं ओबेसिटी वाढली तर त्याच्यानंतर तुमचे प्रॉब्लेम आणखीन इन्क्रीज होतील. तर पेशंटनी डॉक्टर चेंज न करता जे आत्ता मी सांगितलं आहे ते तुम्ही एकच डॉक्टर कोणतरी तुमच्या एरियातला पिकअप करा आणि हे तुम्ही जोपर्यंत तुमचं लग्न आणि मूल प्लॅन होत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू करत राहा. थँक्यू.